मत्तयाचं पुस्तक 13वा अध्याय 44 ते 50 पर्यंत आपण वचन वाचूया. मॅथ्यू चॅप्टर 13 वर्सेस 44 to 50. मत्तय 13 44 ते 50. ठेव मोती जाळे. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दातखाने चालेल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिष्यांशी किंवा कोणाशीही तो बोलायचा, त्याचं बोलणं दाखल्यांच्या स्वरूपात असायचं. शास्त्री परुषी जसं शिकवतात तसं तो शिकवत नव्हता. ते असं शिकवायचे की तिथं असं लिहिलंय, इथं तसं लिहिलंय, म्हणजे बोलण्याची त्यांची पद्धत निराळी होती. परंतु येशू ख्रिस्त अधिकारवाणीने शिकवायचा, कारण तो ऑथर आहे बायबलचा. त्याच्या बोलण्यात एक वेगळी धार होती. त्याचं बोलणं सगळ्यांपेक्षा निराळं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांच्या द्वारे बोलत असताना स्वर्गाचं राज्य कसं आहे हे सांगत असताना त्याने म्हटलेलं आहे की स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली. एक व्यक्ती जो त्या शेतात कदाचित काम करत आहे आणि तो काम करता 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 एक क्षण असा येतो की तो त्या शेताचा मालक नाहीये. तो कदाचित मजूर असेल, कोणी असू शकतो. परंतु ज्या वेळेस त्या शेतामध्ये तो गेला आणि शेतामध्ये तो परिश्रम करत असता, त्या शेताचा तो मालक नव्हता, तिथं परिश्रम करणारा होता. काहीतरी तिथं त्याच्या मनात आहे, तो काहीतरी करतोय, तिथं कष्ट घेतोय. आणि ते करताना, कदाचित नांगरताना किंवा काही करताना त्याला कळालं की या जमिनीमध्ये काहीतरी ठेव लपवलेली आहे, म्हणजे संपत्ती जमिनीत दडलेली आहे. मग ज्यावेळेस त्याला कळालं की तिथं संपत्ती आहे, त्यांनी परत ती लपवून ठेवली. आणि बायबल सांगतं की तो आनंदाच्या भरात गेला आणि आपले सर्वस्व त्याने विकले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? सर्वस्व त्याने विकलं. त्याचं घरदार काय त्याच्याकडे असेल नसेल ते सगळं त्याने विकलं आणि तो सगळा पैसा एकत्र त्याने केला आणि त्या पैशाने त्याने ती जमीन विकत घेतली ज्याच्यामध्ये मोठी संपत्ती लपलेली होती. एक फायद्याचा व्यवहार त्याने केला आणि त्याला खात्री आहे की जे मी किंमत दिली आहे या शेतासाठी, त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती मला आज मिळणार आहे. हालेलुया. मी या शेताचा मालक होईल आणि मला ती प्राप्त होईल. शेताचा मालक आधी दुसरा कोणीतरी होता, त्याच्यापासून ते शेत विकत घेण्यात आलं आणि स्वर्गाचं राज्य असं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, दुसरं आणखीन एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा दाखला दिलेला आहे आणि या दुसऱ्या दाखल्यामध्ये स्वर्गाचं राज्य मोत्याचा शोध करणारा कोणी एक व्यापारी आहे. आणि तो व्यापारी काय करतो की तो आयुष्यभर नुसते मोतीच जमा करत असेल. छंद असतो काही लोकांना काय काय जमा करण्याचा, त्याला पण छंद होता मोती. आणि तो व्यापारी होता मोत्यांचा. एक दिवस त्याला असा मोती सापडला की त्याने आजपर्यंत असा मोती बघितला नव्हता. मग बायबल पुढं सांगतं की त्या व्यक्तीने मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले. आधीच्या व्यक्तीने पण सर्वस्व विकले. मोत्याचा व्यापारी होता, त्याने पण आपले म्हणा सर्वस्व विकले. सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. तो एक मोती त्याने विकत घेतला. आणि तिसरं जे उदाहरण किंवा तिसरा जो दाखला या ठिकाणी सांगितलाय तो समुद्रात एक जाळं टाकल्यासारखा आहे
की त्याच्यात सगळ्या प्रकारचे जीव एकत्र सापडतात. समुद्रात तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी समुद्रात जाळं टाकलंय, ह्याच्यात याच प्रकारचे आणि असेच मासे आले पाहिजेत. लहान मोठे येतील, वेगवेगळ्या प्रकारचे येतील, जे तुम्हाला वर्ज आहेत ते पण येतील, जे चालतात ते पण येतील, सगळे जीव एकत्र येतील. आणि मग ज्यावेळेस ते जाळं ओढून किनाऱ्याकडे आणलं जातं, त्या ठिकाणी लोक बसतात आणि ते चांगले आणि वाईट सेपरेट करतात, योग्य आणि अयोग्य सेपरेट करतात. आणि जे चांगले आहेत ते भांड्यात काढले जातात, आणि जे नको आहेत किंवा जे वाईट आहेत ते फेकून दिले जातात. आणि शेवटच्या काळी असंच होणार आहे की देवदूत येऊन लोकांना सेपरेट करतील, नीतिमान आणि दुष्ट यांना सेपरेट करतील. नीतिमान उचलले जातील, दुष्ट खाली राहतील. आमेन. हे स्वर्गाचं राज्य. या ठिकाणी ज्या व्यक्तीला शेतात लपलेली मोठी संपत्ती पाहिजे, ते मिळवण्यासाठी, ती एक मोठी आशा आहे, ती प्राप्त करण्यासाठी त्याला आपलं सर्वस्व विकावं लागलं. ज्याला जगातला सगळ्यात सुंदर मोती पाहिजे, त्याला आपलं सर्वस्व विकावं लागलं. जर तुम्ही आध्यात्मिक गोष्टींची रुची बाळगता तर तुम्हाला सर्वस्वाचा आधी त्याग करावा लागेल. जर तुम्ही मोठ्या गोष्टींची अपेक्षा करता तर तुम्हाला लहान सहान गोष्टी सगळ्या विकाव्या लागतील, तुम्हाला त्या सोडाव्या लागतील, त्याच्याबद्दलचा मोह सोडावा लागेल. मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं, आत्मिक लाभासाठी तुम्हाला दैहिक गोष्टींचा त्याग करावा लागेल. जर तुम्हाला आत्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढलेली आहे, आध्यात्मिक जीवनात तुम्हाला प्रबळ होण्याची इच्छा आहे, तुम्हाला प्रभूच्या अजून जवळ जायचंय, तुम्हाला देवामध्ये अजून वाढायचंय, तुमची इच्छा आहे की पुण्यामध्ये रिवायवल आलं पाहिजे, तुम्हाला वाटतंय की माझा परिवार एक येशूचा परिवार बनला पाहिजे, माझं जीवन एक पॉवर हाऊस सारखं बनलं पाहिजे, माझं जीवन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं पाहिजे. जर तुमची रुची आध्यात्मिक गोष्टींकडे आहे तर तुमचं लक्ष जगाकडून आधी हललं पाहिजे, जगाकडून तुमची नजर स्वर्गाकडे लागली पाहिजे. जेव्हा तुम्ही देवाशी कनेक्ट होता, जेव्हा तुम्ही देवाशी जुडले जाता, तुमच्या जीवनात परमेश्वराचे अलौकिक आशीर्वाद उतरून यायला सुरुवात होते. त्याग करणाऱ्यांसाठी आशीर्वाद आहेत, स्वार्थी लोकांसाठी काहीच नाही. आमची नजर कुठं आहे, आमची दृष्टी कुठं लागली? ज्या वेळेस आम्ही विचार करतो की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर म्हटलं टेटलेस्टाई, पूर्ण झाले आहे, किंमत पूर्ण मोजली. प्रभूला तुमच्या आणि माझ्यासाठी किंमत मोजावी लागली, त्याने किंमत मोजली, म्हणून आज आम्ही आशीर्वादित आहेत. त्याने किंमत मोजल्यामुळे आमचं जीवन आज आशीर्वादित आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या पापासाठी त्याने किंमत मोजली, आमच्या आशीर्वादासाठी त्याने किंमत मोजली, आमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात व्हावा म्हणून त्यांनी किंमत मोजली. मला ना खूप वर्षापूर्वी एक दृष्टांत झाला होता, आणि त्या दृष्टांतात मी एक शॉपिंग मॉल बघितला होता, शॉपिंग मॉल. आणि मी आतमध्ये गेलो शॉपिंग मॉलमध्ये. इतका मोठा मॉल, म्हणजे ते डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आणि मी आत गेलो. आत गेल्यानंतर छान छान कपडे, सुंदर वस्तू, काय पाहिजे, गाड्या घोड्या, सगळ्या गोष्टी त्या मॉलमध्ये. आणि खूप उंच, खूप माळे आहेत, गर्दी नाहीये तिथं. आणि मी आतमध्ये गेल्यानंतर मी बघितलं की एक वस्तू काही पण ठेवलेली, किंमत 20,000 लिहिले असेल, त्याच्यावर काट मारून पुढे 00. मग मी अजून पुढे जातो आणि परत बघतो एक कार 20 लाख, 30 लाख, 50 लाख, काही असेल किंमत, त्याच्यावर काट मारली पुढे 00. आणि मी विचारतोय प्रभूला, हे काय? मी प्रत्येक ठिकाणी बघतोय पण तिथं गर्दी नाहीये. खाली तरी थोडीफार गर्दी, वर तर गर्दीच नाहीये, बिलकुलच नाही.
आणि मी प्रभूला विचारलं, हे काय? प्रभूने सांगितलं, वधस्तंभावर मी किंमत मोजली. हालेलुया. एक प्रॉफिटिक वर्ड तुमच्याकडे येतोय. जर स्पिरिट मध्ये तुम्ही जागे असलं तर रिसीव्ह करा. ज्या घरासाठी तुम्ही किंमत मोजली नाही, ते घर परमेश्वर तुम्हाला देत आहे. ज्या जमिनी तुमच्या मालकीच्या नव्हत्या, माझा देव तुम्हाला देत आहे. जे द्राक्षमाळे तुम्ही लावले नाहीत, ते परमेश्वर तुम्हाला देत आहे. ज्याच्यासाठी तुमची योग्यता नव्हती, ते आशीर्वाद या 2026 सालात परमेश्वर तुमच्या जीवनाकडे घेऊन येत आहे. वांज स्त्रीने आनंदाने गजर करावा, कारण 2026 बहिणी तुझ्यासाठी उन्नतीचं वर्ष आहे. प्रभूने किंमत मोजली. प्रभूने किंमत मोजली आहे. मग काही गोष्टीत आम्हाला पण किंमत मोजावी लागते. आम्हाला म्हणजे बऱ्याचदा असं चुकीचं शिक्षण मिळतं. प्रभूने किंमत मोजली, मग आपण कशाला मोजायची? आणि आपल्याला मोजायचं तर आधीपासून कंटाळा आहेच तसा. पटलेलं दिसतंय. मी काय नाही करू शकत. सारे जहां से अच्छा यीशु मसीह का बच्चा. आम्हाला पण किंमत मोजावी लागणार आहे. तो देवाचा वेळ देवाला द्यायला पाहिजे. देवाचं स्थान देवाला द्यायला पाहिजे. त्याग करायला शिका. झटकीपट जे दिसतं ना, त्याच्यात मजा नाही प्रियांनो. रागून ओरडून भांडून जे पटकन मिळतं ना, त्याच्यात मजा नाहीये. स्थिरतेने जे टिकून राहतात आणि त्याग करतात, त्यांचं पारितोषिक पण तेवढं मोठं असतं. मोठ्या पारितोषिकासाठी तयार व्हा. मोठ्या पारितोषिकासाठी तयार व्हा. हालेलुया. लहान गोष्टींची नाही, प्रभू तुम्हाला मोठ्या गोष्टींची तयारी करायला लावतो. हे वचन जर तुम्हाला कळालंय ना, की त्या जमिनीमध्ये अशी ठेव होती की तो माणूस आपलं सगळं द्यायला तयार झालाय. त्याच्याकडे जे आहे नाही ते सगळं मी देऊन टाकायला तयार आहे, पण ते धन मला पाहिजे. कशाचाही त्याग करण्याची वेळ आली तर तो आम्हाला करता आला पाहिजे. प्रभूच्या राज्यासाठी परमेश्वर तुम्हाला पारखतो. त्याग करता आला पाहिजे. प्रभू तुम्हाला सांगेल, तुम्हाला त्याग करता आला पाहिजे. मोठी ठेव पाहिजे. सगळं सोडावं लागेल. महागडा सगळ्या जगातला 1 नंबर मोती पाहिजे. सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. लेकरं स्वप्न बघतात, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, आणि अभ्यासाला पुस्तकाला हात नाही लावत. प्रभू तू मला डॉक्टर कर. माझ्यासारखा एखादा पास्टर होतो, प्रेयर करून घेतो, प्रभू तुला नक्की डॉक्टर करेल. आता तो म्हणतो विकास कांबळेंनी प्रॉफेसी केली. अभ्यासाची काय गरज आहे? अभिषिक्ताच्या मुखातून निघालाय. तू जनावराचा पण डॉक्टर नाही होणार. किंमत तर मोजावी लागेल. अभ्यास तर करावा लागेल. हालेलुया. ज्याला वाटतंय माझ्या जीवनात मला उंच जायचंय, वर जायचंय, जीवनात काहीतरी करायचंय, आधी तुम्हाला नम्र व्हावं लागेल. समुद्रातून जहाज जातं ना, वादळ आल्यावर पहिलं काम करतात, जेवढं जड सामान आहे ते फेकून देतात. हालेलुया. जीवनात काय जड सामान झालंय जास्त, ज्याला धरून बसलाय, ते पहिलं आउट करावं लागेल. जे वाईट आहे ते सगळं फेकून दिलं आणि चांगलं ते भांड्यात जमा केलं. एक पास्टरचं लाईफ असं असतं, त्यागाचं जीवन.
एक चांगली मंडळी उभारण्यासाठी एका पालकाला खूप प्रकारचे त्याग करावे लागतात. आम्ही पण माणसंच आहोत. प्रेज लॉर्ड. पास्टरला पण मन असतं, पास्टरला पण इच्छा असतात. पण जो यशस्वी पाळक आहे त्यांनी कितीतरी स्वतःच्या इच्छा बाजूला सारून प्रभूच्या इच्छेला प्राधान्य दिलेलं असतं. म्हणून ती सेवा यशस्वी होते. देवाला धन्यवाद द्या की देवा, माझ्या इच्छा तू पूर्ण होऊ दिल्या नाहीस म्हणून मी तुझे आभार मानतो. अशी प्रार्थना करायला धाडस लागतं. जर माझ्या इच्छेने मी पुढे गेलो असतो तर एखाद्या दवाखान्यातच बसून राहिलो असतो. मी देवाला धन्यवाद देतो की प्रभू, तुझी इच्छा माझ्या जीवनात तू पूर्ण करत आहेस. आम्हाला त्याग करता आला पाहिजे. जर आमचे स्वप्न मोठे आहेत तर त्याची सुरुवात त्यागाने होते. आमच्या जीवनात आम्हाला काही अचीव करायचंय, त्याग करावा लागेल. काही शिकायचंय, पुढे जायचंय, काही जीवनात करून दाखवायचंय, प्रभू त्या गोष्टींसाठी काही गोष्टींचा त्याग तुम्हाला मागेल. तुमचं जीवन त्याच्याशिवाय आशीर्वादित होणार नाही. प्रॉफेसी आली, किंमत मोजावी लागणार आहे, पाऊल उचलावं लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे, काहीतरी तुमच्या जीवनात बदल करायला सुरुवात करावी लागणार आहे. तुमचा प्रत्येक दृष्टांत प्रत्ययास येण्यासाठी तुम्हाला स्वतःला काहीतरी करण्याची गरज आहे. मग ज्या वेळेस तुम्ही तो त्याग करता, परमेश्वर स्वर्गातून पाहतो हा इमानदारीने परिश्रम करत आहे. एक दिवस असा येतो ना, तुम्ही परिश्रम करता 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 एक क्षण येतो तुम्ही थकून जाता आणि त्या क्षणी म्हणता की प्रभू अजून माझ्याकडून नाही होत आहे. मग त्यावेळेस तो म्हणतो की माझी कृपा तुला पुरे आहे. हालेलुया. मग तुम्हाला त्याची सुपरनॅचरल ग्रेस सांभाळून धरते. त्याची कृपा तुमच्या जीवनात एवढी पुरे होते की जिथं तुम्ही उणे आहेत तिथं त्याची कृपा तुम्हाला प्राप्त होते आणि तुम्ही यशस्वी होता. आणि यशस्वी झाल्यानंतर पहिल्या वाक्याला तुम्ही म्हणता, माझ्या येशूने मला यशस्वी केलं आहे. हालेलुया. पण पाऊल तर उचलावं लागणार आहे. हालेलुया. सर्वस्व विकलं, वाईट ते फेकून दिलं. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आज आमची प्रीती कशावरती, आमचं प्रेम कुठल्या गोष्टीवरती, कुठल्या गोष्टींना आम्ही जास्त वेळ देतोय, हे आम्ही प्रत्येकाने शोधून पाहिलं पाहिजे. कोणत्या गोष्टीत आमचा जास्त वेळ चाललाय. मोबाईल मध्ये चालला असेल तर आज त्या तरुण लेकरांशी मी बोलत आहे, मोबाईल मधले सगळे गेम आज डिलीट करून टाका. फक्त आई बाप आमेन म्हटलेत, लेकर नाही म्हटले, आमेन म्हणा. ऍडिक्शन आहे, ऍडिक्शन आहे. देवाला नाही आवडत. ज्या गोष्टीत तुमचा वेळ वाया चाललाय त्या बंद कराव्या लागतील. त्या प्रभूसाठी आजपासून बंद, आजपासून बंद. ज्या गोष्टी प्रभूपासून नाहीत त्या आजपासून बंद. जर प्रभूचं सामर्थ्य पाहिजे, वचनात वाढायचंय, इच्छा आहे, मला पण संदेश द्यायचा आहे, मला पण प्रॉफिटिक गिफ्ट मध्ये वाढायचं आहे, मला पण प्रभूची आराधना करायची, वेळ द्यावा लागेल, त्याग करावा लागेल काही गोष्टींचा. मग ते आशीर्वाद मोकळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आत्मिक लाभासाठी दैहिक गोष्टींचा त्याग करावा लागेल. मनात ही लाईन पक्की करा. आज प्रभू माझ्याशी बोलला ही गोष्ट. हालेलुया. आज आमच्या मंडळीसाठी ब्रीद वाक्य आहे, आत्मिक लाभासाठी दैहिक गोष्टींचा त्याग करावा लागेल. आणि त्या त्यागाशिवाय आम्हाला उत्तर नाही. प्रियांनो, बायबल या ठिकाणी सांगतो, रोमकरसपत्र 8 अध्याय आणि 9 वचन, रोम 8 आणि 9. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात.
जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. नो होली स्पिरिट, यू आर नॉट अ चाइल्ड ऑफ गॉड. पवित्र आत्मा पाहिजे. तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणताय तर ख्रिस्ताचा आत्मा पाहिजे. आणि आम्ही देहाच्या अधीन राहता कामा नये. देहाच्या अधीन राहता कामा नये. आत्म्याच्या अधीन व्हा, ही परमेश्वराची इच्छा आहे. 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि 17वा वचन. 2 कोरिंथ 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. कॅलेंडर बदलतात दरवर्षी. माणसं तशी जुनी राहतात. तारखा बदलतात, दिवस बदलतात. काही लोक आता घेतील एकदम शब्द, 1 जानेवारी पासून मी असं करणार आहे. स्पेशली जिम जाणारे लोक 1 जानेवारीला फुल पैसे पेड करून टाकतील वर्षभराचे. 8-15 दिवसातच सुट्टीवर येतील. खूप गोष्टी ठरवल्या जातात. आज असे निर्णय घ्या, मी करणार आहे म्हणू नका, देवाचा आत्मा माझ्याकडून करून घेणार आहे. मग तो प्रभूचा आत्मा काळजी घेतो, तो तुम्हाला स्मरण देतो तुम्हाला काय करायचंय. असे निर्णय घ्या की ते ठाम असले पाहिजेत. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. शौल एक असा व्यक्ती होता, बापाची गाढवा हरवली, शोधता शोधता पोहोचला. राजा देवाने त्याला बनवलं, आत्मा देवाचा मिळाला आणि बायबल सांगतो शौल निराळा माणूस झाला. आमेन. निराळा म्हणजे आधी होता तसा नाही राहिला, परमेश्वराने त्याला नवीन केलं. आत्मा मिळाल्यानंतर मनुष्य नवीन होतो. तुम्ही सर्वस्वाचा त्याग केलाय. आमेन. प्रभूला धन्यवाद असो. तुम्हाला त्या भूमीतली संपत्ती मिळाली आहे, प्रभूची स्तुती असो. मग संपत्ती मिळाल्यानंतर आम्ही दारिद्र्य नाही राहिलो. आम्ही जे सगळे मोती टाकून दिले. हालेलुया. थोड़ा कोड लैंग्वेज में बात करेगा मैं अभी, आपको समझ लेने का है. दागून फेकल्याशिवाय कराराच्या कोशाजवळ येता येणार नाही. दागून फेकावा लागेल, पडलाच पाहिजे. तोपर्यंत कराराच्या कोशाजवळ येता येणार नाही. नको असलेल्या गोष्टी काढाव्या लागतील, त्याच्याशिवाय आशीर्वाद मोकळे होत नाहीत. आज या ठिकाणी प्रभूचं वचन स्पष्ट करत आहे प्रियांनो, की आम्हाला नवी उत्पत्ती केलेलं आहे. आम्ही नवे लोक आहोत. देवाचं राज्य असं आहे की आम्ही त्याग केला, सगळ्या जुन्या गोष्टींचा त्याग केला, जुन्या दागोंचा त्याग केला, अष्टरोधचा त्याग केला. ज्या जुन्या गोष्टी आमच्याकडे होत्या त्या आम्ही टाकून दिल्या, त्यांचा आम्ही त्याग केला. आणि आज आम्हाला ख्रिस्त नावाचं धन मिळालेलं आहे. आम्ही गरीब कंगाल नाही, यीशु के नाम से हम माला माल हो चुके हैं. हालेलुया. यीशु मिळाला, आम्ही संपन्न आहोत. आता केर कचऱ्याकडे आमचं लक्ष जाणार नाही. त्या जुन्या पापाकडं आणि वाईट गोष्टींकडं आमची नजर जाणार नाही, कारण प्रभूने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. प्रभूने आम्हाला आशीर्वादित केलंय. पहिली गोष्ट, देवाचे सेवक त्याग करणारे असतात, म्हणून परमेश्वर त्यांना आत्मिक रीतीने संपन्न करतो. आमेन. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट, सेवक त्याग करणारा असतो आणि त्यांचा त्याग तुम्हाला तुमच्या नजरेने आतापर्यंत दिसलेला आहे. कोणी पण पास्टर असा होत नाही. तुम्ही म्हणाल कुठलाही पास्टरकडे बघा, जगात त्यांचं नाव आहे आणि तुम्ही असं म्हणू नाही शकत काल रात्री एक ऑर्डिनरी व्यक्ती होता आणि उद्या दुसऱ्या सकाळी मोठा पास्टर. नाही, त्यांनी जीवनात त्याग केलाय. अनेक गोष्टी ते प्रभूपासून शिकले आणि त्यांनी त्या गोष्टी लोकांच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टींमुळे परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे.
स्वतःची स्वप्न, स्वतःचे विचार बाजूला ठेवून नोकऱ्या आणि मोठ्या पगाराच्या सगळ्या नोकऱ्या, बिझनेसेस, काम धंदे सगळे बाजूला सारून ज्या सेवकांनी आपलं मन प्रभूला दिलं आणि प्रभूच्या योजनेसाठी ते नम्र झाले, परमेश्वराने त्यांची सेवा आशीर्वादित केली. आमेन. दुसरी महत्वाची गोष्ट की जे पास्टर आहेत ते सांभाळ करणारे असतात आणि पालन पोषण करणारे असतात. हालेलुया. वाचूया आपण प्रेषित याचा 20वा अध्याय 28वा वचन. ॲक्ट्स चॅप्टर 20 वर्स 28. प्रेषित 20:28. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळविले तिचे पालन पोषण तुम्ही करावे. मंडळीचं पालन पोषण करण्यासाठी देवाने त्याच्या सेवकांना सांगितलेलं आहे. पाळकांना प्रभूने मेंढपाळ केलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील. मंडळीचे मेंढपाळ कोण आहेत? पाळक आहेत. आपले पास्टर आपल्या मंडळीचे ते मेंढपाळ आहेत. पहिली गोष्ट त्यांनी त्याग केलाय आणि त्यांनी मेंढरांना एकत्र केलंय. दुसरी गोष्ट की त्यांनी त्याग करून जमा केलेल्या मेंढरांना त्यांनी सांभाळण्याचं काम केलेलं आहे. प्रभूची आज्ञा आहे, माझी मेंढरं सांभाळ, पाळ, त्यांना राख, त्यांची काळजी घे. पेत्राला सांगितलं. तोच संदेश प्रत्येक मेंढपाळासाठी आहे प्रियांनो. पाळक जे आहेत ते मंडळीची काळजी घेणारे आहेत. हालेलुया. काळजी घेणारे म्हणजे मंडळीला काय पाहिजे, काय नको, कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी नकोत त्यांच्यासाठी, त्याची सगळी काळजी पाळकांना घ्यावी लागते. आत्मिक रीतीनं मंडळी कशी प्रबळ होत जाईल यासाठी पाळक नेहमी परिश्रम करत असतात. आपल्या मंडळीमध्ये लोक आत्म्यात कसे अजून प्रबळ होत जातील याकडे प्रत्येक पाळकांचं लक्ष असतं आणि ती सेवा करत असताना परमेश्वर त्यांना सहाय्य करतो. हालेलुया. एक सुंदर अशी एक प्रभू येशू ख्रिस्ताने घटना सांगितली. दृष्टांत आहे चांगल्या शंभरुण्याचा. लूक 10:25 ते 37 वचनामध्ये एक व्यक्ती यरूशलेमेवरून खाली यरिहोस चालला होता. जाता जाता वाटेत त्याला कोण भेटलं? लुटारू. आणि लुटारू भेटल्यावर काय करतात? लुटतात. त्याला मार दिला. त्याच्याकडचं काय असेल नसेल काढून घेतला असेल. अर्ध मेला केलं त्याला. अर्ध मेला, हाफ डेड. ना जिवंत ना मेलेला. सैतान नेहमी माणसाला मध्येच लटकवून टाकतो. कुठं ना इधर का ना उधर का. यहुदाचं पण असंच झालं असेल. 30 रुपये घेऊ का प्रभूकडे जाऊ. त्याला मध्येच समजेना काय करावं. अर्ध मेला झालेला आहे. त्या परिस्थितीत तो वाटेवर पडला. आणि वाटेवर पडल्यानंतर याजक आला, लेवी आला. इकडून जातोय, दुसरीकडून जातोय, पण कोणाला काही फरक पडत नाही. शमरोनी आला आणि त्याला त्या व्यक्तीचा कळवळा आला. जो अर्धमेला झालेला आहे त्याच्या जखमांना तेल लावलं आणि मग द्राक्षरस लावलं. आमीन. काही लोक आल्या पहिला द्राक्षरस लावतात. लई आग होत्या. सिक्वेन्स प्रॉपर ठेवा. आधी तेल, नंतर द्राक्षरस. हालेलुया. बोलो येशू मसीह की. नवीन लोक चर्चला आले की आल्या आल्या काही लोक लगेच त्यांना मार्गदर्शन असं सांगतील का त्याचं डोकं हादरून गेलं पाहिजे. म्हणजे ह्याने आपल्या जिंदगीत कधी केलेलं नाही ते त्याला करायला सांगतील. ब्रदर तुम्हाला आता असं करावं लागलं. एक नवीन विश्वासणारा व्यक्ती लहान बाळाप्रमाणे त्याच्यावर डायरेक्ट ओझं टाकू नका. मोठं हिम्मत असली तर आमेन म्हणून टाका. हालेलुया. आधी तेल. हालेलुया. जखमांना तेल लावलं, मग द्राक्षरस लावला, आपल्या जनावरावरती बसवलं आणि कुठं घेऊन गेला? उतार शाळेत. आणि उतार शाळेच्या रक्षकाला सांगितलं, हे 2 रुपये घे, याची काळजी घे, मी चाललोय, परत येईल आणि जे पाहिजे परत देईल, पण ह्याची काळजी घे. उतार शाळा काय? उतार शाळा चर्च आहे.
उतार शाळेचे रक्षक कोण आहेत? आपले पास्टर आहेत. हालेलुया. प्रभूने सांगितलंय पारितोषिक देणार मी, पण यांची काळजी घ्यायची. हालेलुया. प्रत्येक सेवकाला जबाबदारी दिलेली आहे मंडळीची काळजी घेणं, मंडळीला सांभाळणं, मंडळीवर प्रीती करणं, मंडळीच्या गरजा समजणं आणि त्या मंडळीची काय गरज आहे आध्यात्मिक रीतीनं त्या गरजांकडं लक्ष देण्याचं काम मेंढपाळाचं आहे. जो मेंढपाळ आहे चांगला त्याला कळतं मेंढरांना आता भूक लागली, मेंढरांना आता जलाशयावरती न्यायला पाहिजे, त्यांना तहान लागली. आता ख्रिसमस आलाय, मेंढर आता सगळे उड्या मारणार आहेत. ह्या मेंढराला आता काय पाहिजे मेंढपाळाला बरोबर समजतं आणि मेंढपाळ बरोबर प्लॅनिंग करतो. मेंढरांना सैरा वैरा भटकू देत नाही. किती लोक आमीन म्हणतील? कधी कधी काही लोकांना वाईट वाटतं. पाळक लोक सांगतात, ऐ असं करू नकोस, तिकडं का जातोस तू, ते करू नको, असं नको, तसं नको. रेस्ट्रिक्शन काही लोकांना आवडत नाही. पण एक जीवनातला व्यक्ती असं ठेवलं पाहिजे, पाळक साहेब तुम्हाला वाटेल ते मला बोला, मी कधीच वाईट वाटून घेणार नाही, तुमचा अधिकार आहे माझ्यावरती. आमच्या पाळकाला तो अधिकार आम्ही दिला पाहिजे. नाही तर काही लोक एक शब्द थोडासा काही खालीवर झाला की असं तोंड उतरवतात. घड्याळात 12 वाजलेले नसतात पण चेहऱ्यावर वाजतात. लगेच फरक पडतो, बोलण्यात वागण्यात लगेच फरक पडतो. एक व्यक्ती जीवनात असा असू द्या, तुम्ही बोला तुम्हाला काय वाटतं. मी माझ्या पास्टरचा रिस्पेक्ट करणार आणि ते बोलत नाहीत, त्यांच्या मुखातून देव बोलतो. मी विचार करणार नाही की काय होतंय, परंतु मी कधीच माझ्या पास्टरांचा विरोध करणार नाही. काही लोक पटकन नाराज होतात, पटकन. मी बघितलं घरात तुम्ही असं करता, बायकोला सांगितलं थोडं वरण वाढ, ती लगेच आपटून माहेरी निघून जाते. करता असं? काही लोकांनी चेहरे केलेत, करतो आम्ही असं. छोट्या छोट्या गोष्टींना नाराज होतो का आपण? लगेच घर सोडून जातो, चिडतो? नाही. वडील म्हटले अभ्यास कर, अभ्यास केला तर कोण पास होणार आहे? वडील. मुलाने अभ्यास केला तर कोण पास होणार आहे? अरे तुझ्या भवितव्यासाठीच आहे ना. कधी कधी काय होतं ना की पास्टर्स जे आहेत ना खूप तणावातून त्यांना जाण्याचा दिवस असतो. कधी असं होतं आणि त्या दिवसात कधी असं होतं की सगळ्या बाजूंनी अनेक गोष्टींचं प्रेशर असतं. मग कदाचित आज असा टोन असेल माझा बोलण्याचा, सिस्टर जाऊ द्या बसा ना. आणि जेव्हा टेन्शन मध्ये, सिस्टर बसून घ्या बरं जरा. होऊ शकतो, होऊ शकतो की नाही? मग झाला तर झाला. मेंढपाळ आहे, आमेन. आणि मेंढपाळाकडे काठी पण असते. प्रेज द लॉर्ड. खूप वेळा असं लोकांना वाटतं की पास्टर मलाच टोचून बोलतायत वचनातून. तुला टोचतंय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. काही लोक मनातून म्हणते पास्टर विषय बदला ना. नाही बदलत, जा. याच्यावरच बोलणार आहे मी. पाळक मेंढपाळ आहे. मेंढराच्या पायामध्ये काटा खुडला तर पाळकाला काढावाच लागेल. सावध व्हा. जे होतंय, जे वचन येतंय ते देवाच्या दासाकडून नाही येतंय, देव बोलतोय आणि ते आपल्या हिताचं आहे. पाळक मेंढपाळ आहे. पहिली गोष्ट, पाळक त्याग करणार आहे. दुसरी गोष्ट, पाळक मेंढपाळ आहे, तो काळजी घेणार आहे, तो सांभाळ करणार आहे. तिसरी शेवटची गोष्ट, तो जर त्याग करतोय आणि तो जर आपला सांभाळ करतोय तर तिसरी शेवटची गोष्ट, पाळक आपल्या मंडळीचा बाप आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो पित्याचा रिस्पेक्ट त्या पाळकांना देणं गरजेचं आहे.
आपल्या पास्टरना वयाचं काहीच घेणं देणं नाहीये इथं. काही लोक मला भेटतात माझे नाते, विकास पास्टर झाल्यापासून जरा खूपच मोठा माणूस झालास तू. झालोय मोठा माणूस. मी लगेच आमेन म्हणतो. काय बाबा तू तर आता जास्त भेटत नाही, मोठा माणूस झाला. आमेन. ते म्हणतात आम्हाला कळालं नाही. तुम्हाला नाही कळायचं आत्ताच. जे तुम्हाला म्हणतात तुम्ही मोठा माणूस झालात, लगेच आमेन म्हणायचं. काय बाबा आता तुम्ही तर मोठे लोक. येस आमेन. किती दिवस लहान राहायचं, कंटाळा आला. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, आज पालकांना वडिलांचा दर्जा देऊन आम्ही बोललं पाहिजे. कधीच आपल्या पास्टर पुढं वरच्या पट्टीतल्या आवाजात बोलायचं नाही. आवाज खाली. हॅलो. पालकांशी नम्रतेने आणि सरळतेने बोलायचं, कारण ते आपले वडील आहेत. वयाचं काहीच नाही. माझी तर आत्मिक सगळ्यात मोठी मुलगी 80 वर्षाची होती. रिसेंटली प्रभूमध्ये विसावा पावली. तुम्ही ऐकताय? बापच म्हणायची मला ती. ऐकताय तुम्ही चर्च? हे वयाचं गणित नाहीये, हे आत्म्याचं गणित आहे, देवापासून येणार. बायबल काय सांगतं पहा पटकन. 1 पेत्र 5:13 मध्ये पेत्र मार्कला मुलगा म्हणत आहे. पेत्र येशूचा शिष्य मार्कला मुलगा म्हणत आहे. बघा देवामधले नाते. 1 तिमोथी 1:1 मध्ये पौल तिमोथ्याला लेकरू म्हणत आहे. 2 करिंथ 12 अध्याय 14 ते 15 वचनामध्ये संत पौल करिंथच्या मंडळीला आपली लेकरं म्हणून त्यांचा उल्लेख करत आहे. फिलेमोनाला पत्र 1 अध्याय 10व्या वचनामध्ये पौल अनेसिमला आपला मुलगा म्हणून उल्लेख करत आहे. मुलं नाही आहेत ती रक्ताची, आत्म्यातली लेकरं आहेत. आणि पौल तर म्हणतो मला तुमच्यासाठी प्रसूती वेदना झाल्यात. म्हणजे खूप त्रास त्याने सहन केलाय मंडळीसाठी, लेकरांना उभारण्यासाठी. संत पौल या ठिकाणी अनेक वेळा मुलं, लेकरं असं मंडळीतील लोकांशी बोलत आहे. 1 योहान याच्या 2 अध्यायाच्या 1 वचनामध्ये योहान मंडळीच्या सगळ्या सदस्यांना लेकरं म्हणून त्यांचा उल्लेख करत आहे. अशी खूप वचनं आहेत बायबलमध्ये. हे नातं आहे आत्मिक रीतीचं, की एक पाळक त्याच्यासाठी त्याच्या मंडळीचे लोक लेकरांसारखे आहेत. आणि म्हणून लेकरांनी पण ती गोष्ट समजली पाहिजे आणि एक पित्याचा दर्जा देऊनच आपल्या पालकांसमोर आम्ही उभं राहिलं पाहिजे. आमेन. प्रेज लॉर्ड. किती सिंपल सरळ संदेश आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही पाहिलं की सगळं दिल्याशिवाय काहीतरी उत्तम मिळत नाही आणि पालकांनी तो त्याग केलेला आहे. एखादा म्हणतो ना, वाव किती सुंदर चर्च आहे तुमचं, किती मोठी मंडळी आहे. कुठून सुरुवात झाली? हे आई वडील त्यांनी त्याग केलाय. त्यांची लाईफ स्टोरी जर तुम्ही बसून ऐकली तर तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना उत्तम नोकऱ्या होत्या, त्यांनी त्याग केला यासाठी की पुण्यात रिव्हायवल आलं पाहिजे, प्रभूचं संजीवन आलं पाहिजे. त्यांचा त्याग आहे, फक्त नोकरीबद्दल नाही, अनेक गोष्टींबद्दल त्यांनी त्याग केलाय. म्हणून आज मंडळी उभी आहे. दुसरी गोष्ट, जर त्यांनी त्याग करून मंडळीला उभं केलंय तर ते मंडळीचा सांभाळ करणारे आहेत, मंडळीची काळजी घेणार आहेत, मंडळीला काय हवंय नकोय ते पाहणार आहेत. आणि जर एक कुटुंबासारखं त्यांनी मंडळीला एकत्र केलंय, मंडळीसाठी त्याग केलाय आणि त्यांनी मंडळीवर प्रीती केलेली आहे, मंडळीसाठी काय हवंय नकोय ते त्यांनी पाहिलंय आणि ते रक्षक म्हणून मंडळीसाठी नेहमी पाहत आहेत, मंडळीच्या सगळ्या गरजांकडं त्यांची दृष्टी लागलेली आहे, तर मंडळीत त्यांचा दर्जा एक पित्याचा आहे. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजवूया प्रभूसाठी. बोलो यीशु मसीह की.